पहिल्यांदाच असं काहीतरी एक वेगळं फील्ड कळत तोपर्यंत मला वक्तृत्व स्पर्धा आणि इतर काही त्याच्या अनुषंगाने म्हणजे असणाऱ्या सोलो परफॉर्मन्स वगैरे हे तोपर्यंत लक्षात म्हणजे शाळेमध्ये व्हायचं. पण एक ग्रुप ॲक्टिव्हिटी म्हणून असं काही होतं हे आम्हाला पहिल्यांदा इंट्रोड्यूस झालं. नाटक इतर नाटकापेक्षा वेगळं आणि तोपर्यंत इतर जी नाटकं होत होती बालनाट्य म्हणून ती मग फॅन्टसी ओरिएंटेड म्हणजे राजकुमार परी अशाच धर्तीची असायची आणि त्याच्यामध्ये हे काहीतरी एक वेगळं करू बघतात. लहान म्हणजे मुलांच्याच भावविश्वातलं सगळ्या जवळच्या अनुभवावरती आधारित नाटक करू बघतात आणि त्यातून मग एक गोडी निर्माण झाली. जे वर्कशॉप झालं ह्या वर्कशॉपनी मला पूर्णपणे एक आय ओपनिंग वर्कशॉप होतं ते. हे खरीच चांगली नामी संधी आहे आणि आपण करायला पाहिजे प्रयत्न. मग इकडे मी 3rd इयरचे पेपर दिले, तिकडे इंटरव्ह्यू दिला आणि म्हणजे वर्ष वाया नाही गेले एवढंच होतं की इकडे पासआउट होता मी NSD मध्ये सिलेक्ट झालो. पण आपल्याकडे दुर्दैवाने काय होतं स्कीम्स या फक्त इव्हेंट पुरताच जास्त क्रिएट करतात. नाटक एक चांगलं नाटक निर्मितीसाठी किंवा चांगला एखादा ग्रुप काही ॲक्टिव्हिटी करत असेल तर त्यासाठी पण जे नॉर्थ ईस्टमध्ये मी बघितलं आहे, नॉर्थ ईस्टमध्ये खूप तिकडच्या गव्हर्नमेंट खूप मदत करतात, एनकरेज करतात. आता मात्र जे काही दिसतं ना, आता मात्र असं एक जाणवतं आजूबाजूला आणि हे मला चुकीचं वाटतं की गव्हर्नमेंटच्या सेन्सर बोर्डांनी यांना सपोर्ट करण्याची गरज नाही ना. उलट त्यांनी कलाकारांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे.